नमस्कार, मी सौम्य षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत. कालचा राहिलेला भाग तो आपण आज कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला माहीत आहे, अल्किनपासून आपल्याला अल्किल हलाइड तयार करता येतं. पहिली पद्धत आपण जी बघितली त्याच्यामध्ये आपण काय शिकलं? अल्कोहोलपासून अल्किल हलाइड तयार करणे. आज आपल्याला शिकायचं आहे अल्किनपासून अल्किल हलाइड तयार करणे. तुम्हा सर्वांना माहीत आहे, अल्किन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा दोन भाग असतात. एक सिमेट्रिकल अल्किन, एक अनसिमेट्रिकल अल्किन. आणि याच्यामध्ये मिसळायचं आहे हायड्रोजन हलाइड. तुम्हाला काय करायचं आहे? अल्किन घ्यायचं आहे आणि त्या अल्किनमध्ये हायड्रोजन हलाइड मिसळायचं आहे आणि मग तुम्हाला मिळणार आहे अल्किल हलाइड. ॲडिशन रिॲक्शन आहे ही. रिॲक्शन कसली आहे? ॲडिशन रिॲक्शन. आणि ही ॲडिशन रिॲक्शन कशी होते त्याच्याबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. पहिला भाग जो आहे, पहिल्या भागामध्ये आपण घेऊयात सिमेट्रिकल अल्किन आणि त्याच्यामध्ये मिसळूयात हायड्रोजन हलाइड आणि मग तयार करूयात आपण आपला प्रोडक्ट, दॅट इज द अल्किल हलाइड. तो कसा तयार होतो त्याच्याबद्दलची माहिती आज आपल्याला घ्यायची आहे. पहा, आता सिमेट्रिकल अल्किन आर CH डबल बॉन्ड CHR. हा अल्किन कसा आहे? सिमेट्रिकल आहे. ठीक आहे. प्लस काय करू आपण? HX घेऊ. HX म्हणजे काय? हायड्रोजन हलाइड. आता HX ला मिसळू आपण कशामध्ये? अल्किनमध्ये. आणि ही अल्किन कसं आहे? सिमेट्रिकल. सिमेट्रिकल म्हणजे काय? ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान आहे. इथं बी एक एच आहे, इथं बी एक एच आहे, म्हणजे समान आहे. आणि जर या कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेल्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान असेल त्याला म्हणतो आपण सिमेट्रिकल अल्किन. ह्याच्याबद्दलची माहिती आपण ऑलरेडी घेतलेली आहे. आता हा अल्किन सिमेट्रिकल, ह्याच्यामध्ये मिसळूयात आपण HX. मग तुम्हाला माहित आहे ऍडिशन कुठं करायचं? ऍडिशन रिॲक्शन होते कुठं? ऍडिशन रिॲक्शन कधी पण कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस होत असते. म्हणजे अनसॅच्युरेशन पाहिजे. ऍडिशन रिॲक्शनसाठी सगळ्यात महत्वाची अट जर का असेल तर देयर शुड बी अनसॅच्युरेशन. ज्या ठिकाणी अनसॅच्युरेशन, ज्या ठिकाणी डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड, त्या ठिकाणी ऍडिशन रिॲक्शन होते. आता मग HX मिसळायचं आहे. मग आता कुठं मिसळणार? हो का? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. ऍडिशन ही फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉसच होते या अभिक्रियेमध्ये, ह्या आपल्या रिॲक्शनमध्ये. समजलं का? आपला संपूर्ण नेम समजलं का? अल्किन वरती धरायचा आहे, पण अल्किन मधला आपल्याला कोणता भाग बघायचा? फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि त्याच्यावर बाण सोडायचा आपल्या HX चा. HX बाण कुठं सोडायचा आहे? अल्किन मधल्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती सोडायचा आहे. संपलं. मग आता इथं काय? HX आहे, इथं हा एक भाग आणि हा एक भाग, असे दोन भाग पडा. एक भाग जोडा इथं, एक भाग जोडा इथं. संपलं. मग आता काय करू आपण? ऍडिशन करू. आता एक भाग जोडू या ठिकाणी आणि एक भाग जोडू या ठिकाणी. कुठेही जोडा, का फरक पडणार नाही. अशा प्रकारची ही ऍडिशन रिॲक्शन या ठिकाणी होते. H आणि X हे दोन्ही आपण ऍड केले. कुठं? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. ह्या दोन भागापैकी एक भाग आपण इथे मिसळला, एक भाग आपण इथे मिसळला. आणि तुम्हाला माहित आहे जेव्हा ऍडिशन रिॲक्शन होत असते, ऍडिशन रिॲक्शन मध्ये डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं. म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंडचं रूपांतर सॅच्युरेटेड मध्ये होतं. म्हणजेच या ठिकाणचा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड होतो आणि हा याच्यात मिसळायचा, ऍड करायचा. ऍडिशन रिॲक्शन आहे, इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन आहे. मिसळायचं आहे कुठं? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. हो का? आर आहे, आर ला आर लिहा. ठीक आहे. हे CH आहे, इथं X आला. CH ला CH लिहा. इथं कोण आला? X ऍड केला आपण. हा डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होईल. हो का? हे सिंगल बॉन्ड. परत कोण आहे? CH. आता इथं CH, पुन्हा इथं कोण आला? H आला, म्हणजे इथं H, CH2 आहे की नाही. शेवटला R. हो का? शेवटला R. झालं. ऍडिशन रिॲक्शन पूर्ण झाली. म्हणजे HX ची ऍडिशन केली आपण. आणि या HX ची ऍडिशन कुठे घडली? अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस HX ची ऍडिशन घडली आणि तो प्रोडक्ट आपल्याला मिळाला. हा कोण आहे? अल्किन. आणि हा कोण आहे? दिस इज नथिंग बट अल्किल हलाइड. झालं. अशा प्रकारे या ठिकाणी अल्किन पासून अल्किल हलाइड हा प्रोडक्ट तयार केला. संपलं. आता काही उदाहरणं आपण घेऊयात. आता एक महत्वाचं वाक्य या ठिकाणी सिमेट्रिकल अल्किन मध्ये डबल बॉन्डच्या अक्रॉस आपण ऍडिशन करतो. इथं कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्या समोर येणार नाही. आता काही उदाहरणं आपण घेऊ
आणि तुम्ही फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा या ठिकाणी, की या ठिकाणी होणारी ॲडिशन कुठं होते, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. त्या 2 कार्बनवरती, ज्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या 2 कार्बनवरती 2 भाग ऍड होतील, मिसळतील आणि आपला प्रोडक्ट म्हणजे अल्किल हलाइड तयार होईल. एक्झाम्पल घेऊ, आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. आता एक एक उदाहरण जे आहे तुमच्या समोर सांगतो, पहा. एक्झाम्पल्स. ठीक आहे, नीट बघा एक्झाम्पल्स. आता पहिले एक्झाम्पल बघा, CS3. ठीक आहे, किंवा ह्याच्याऐवजी असं घेऊ आपण, पहा नीट व्यवस्थित लक्ष द्या. CH2 डबल बॉन्ड CH2, ह्याचं नाव आहे इथिलीन. का नाव आहे, इथिलीन. आणि हा अल्किन कसला आहे, सिमेट्रिकल. हो का, ह्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, हिथं बी हायड्रोजन 2, हिथं बी हायड्रोजन 2 समान आहे म्हणून सिमेट्रिकल. आता इथं काय मिसळूयात आपण, एक उदाहरण घ्या, HX आहे, HCl घेऊ आपण. उदाहरण घेऊ आपण HCl. X म्हणजे कोण, हॅलोजन, आपल्याला माहित आहे. मग Cl घेतला आपण हॅलोजन, Br घ्या, I घ्या, चालतंय. आता हे 2 भाग मिसळायचे, हायड्रोजन आणि Cl असे 2 भाग आहेत, ह्याचे ऍडिशन करायचं आहे ना. ऍडिशन कुठे होते आपल्याला माहित आहे, ऍडिशन रिएक्शन इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता इथं फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्डच आहे, त्याच्यामुळे इथं प्रॉब्लेम येणार नाही. ह्या 2 भागापैकी एक भाग इथे मिसळा, कुठून मिसळा, इथे H मिसळ आणि दुसरा भाग इथे मिसळा, संपली, झाली रिॲक्शन. अशा प्रकारे त्या ठिकाणी एक आणि ह्या ठिकाणी असे 2 भाग मिसळले. एक भाग मिसळला या कार्बनपाशी, एक भाग मिसळला या कार्बनपाशी, H आणि Cl ह्याची ऍडिशन आपण केली अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता का प्रोडक्ट येतो बघा. आणि एक वाक्य लक्षात घ्या, H तुम्ही इथं बी मिसळू शकता, इथं पण मिसळू शकता. Cl तुम्ही इथं पण मिसळू शकता, इथं पण मिसळू शकता. तुम्ही ऍडिशन कुठं बी करा, एक भाग इकडं एक भाग इकडं, कुठला बी भाग, या ठिकाणी तुमच्या समोर प्रश्न येणार नाही. ओके, पा. आता हा CH2 आहे, इथं एक H आला. हो का, CH2 एक H आला, आपण खाली लिहू H, बरोबर. पुन्हा डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये, तुम्हाला माहित आहे डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं. पुढे कोण आहे, CH2. हो का, हे CH2 आणि इथं काय ऍड झालं, Cl. मग समोर लिहा किंवा खाली लिहा, चालतंय. हो का, आपला प्रोडक्ट आला. हा कोण, इथिलीन. हो का, हे आहे CH3 CH2, CH2 आणि एक H म्हणजे CH3 CH2 म्हणजे इथिल आणि Cl म्हणजे क्लोराईड. नाव झालं इथिल क्लोराईड. अशा प्रकारचा प्रोडक्ट या ठिकाणी आला आणि अशा प्रकारची ऍडिशन या ठिकाणी घडली. अजून एक उदाहरण घेऊ आपण, पहा. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3, इथं पण परत काय करू आपण, HCl ची ऍडिशन करू. हो का, हे लिहिलं आपण. आता मला सांगा, HCl ची ऍडिशन कुठं होते, HCl ची ऍडिशन ही कधी पण कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस होते. हो का, हा आपला कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता ह्याच्या अक्रॉस ह्याची ऍडिशन होईल, म्हणजे आपलं संपूर्ण फोकस हे कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती असलं पाहिजे. आपल्याला कुठे मिसळायचं आहे, कुठे ऍडिशन करायचं आहे ते ठिकाण फिक्स आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्या ठिकाणी मिसळायचं आहे. हो का, ह्याच्यामधला एक भाग इथे मिसळा, एक भाग इथे मिसळा, संपलं. आणि ऍडिशन इकडे होणार नाही किंवा इकडे होणार नाही, ऍडिशन इकडे होणार नाही, ह्या इकडे होणार नाही, कुठे होईल मग, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हे फार महत्वाचं आहे. झालं. आता मग एक भाग का करू आपण, इथे मिसळू आणि दुसरा भाग कुठे मिसळू, ह्या ठिकाणी. ह्याचं नाव आहे ब्यूटॅटुइन. ह्याचं नाव काय, ब्यूटॅटुइन. हे अल्किन मध्ये शिकले आपण, ब्यूटॅटुइन. आता काढा प्रोडक्ट. हो का, CH3 ला CH3, हे लिहिलं CH3 आहे का, CH इथे एक आला H. हो का, CH हो का, इथे एक आला H, लिहू आपण वरी H. ठीक आहे, डबल बॉन्ड राहत नाही, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं. हो का, हा सिंगल बॉन्ड आहे का. पुढे कोण आहे, CH. हो का, हे CH. हा, CH ला काय जोडत आहे, Cl. हो का, Cl. ठीक आहे, आणि पुढे काय उरलं, CH3. आता जागा नाही म्हणून वर लिहितो किंवा डबल लिहू, अजून डबल लिहू, संपूर्ण अजून डबल लिहितो कळण्यासाठी. CH3 CH H सिंगल बॉन्ड, हां CH आणि इथं Cl आणि इथं CH3. आता लक्षात येईल आपल्याला. ठीक आहे, तेच लिहिलं, तेच लिहिलं. आता नंबर 1 2 3 4 2 क्लोरोब्युटेन. नाव काय, 2 क्लोरोब्युटेन. अशा प्रकारे या ठिकाणी आपला एक भाग आपण पूर्ण केला. ऍडिशन ऑफ HX, ऍडिशन ऑफ HX ची आपण ऍडिशन केली कुठं, अनसिमेट्रिकल नाही, सिमेट्रिकल अल्किन मध्ये. हा अल्किन कसा आहे, सिमेट्रिकल अल्किन मध्ये हायड्रोजन हलाइड कसं मिसळायचं त्याच्याबद्दलची माहिती घेतली.
एक वाक्य आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे. आपण जेव्हा हायड्रोजन हलाईड सिमेट्रिकल अल्किनमध्ये ऍड करतो तेव्हा अल्किन हलाईड तयार होतो. म्हणजे अल्किनमध्ये हायड्रोजन हलाईडची ऍडिशन केली असता हायड्रोजन हलाईड तयार होतो. परंतु हे समजून घेत असताना एक वाक्य आपल्यासाठी फार महत्वाचं. अल्किन पुन्हा दोन प्रकारचे आहेत, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. मग सिमेट्रिकल अल्किनमध्ये ऍडिशन कशी होते तर अशी होते. आता अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये ऍडिशन कशी होते ते फार महत्वाचं आहे. अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये थोडा वेगळा प्रश्न आहे, तो आपण या ठिकाणी पाहूयात. थोडं लिहून घ्या. नीट आहे का बरं का. आता पुढचा जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा आपल्यासाठी. अनसिमेट्रिकल अल्किन हे फार वेगळं आहे. ह्याच्यामधला काही भाग आज घेऊ आणि काही भाग पुढच्या भागामध्ये घेऊ आपण. ठीक आहे, असे 2-3 भाग करू आपण कळण्यासाठी आपल्याला. बघा आता कसं आहे बघा, सिमेट्रिकल अल्किनमध्ये कसं असतं, ज्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे त्या 2 कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या समान असते. त्याच्यामुळं H आणि X तुम्ही कुठेही मिसळू शकता. कळालं का. आता समजा मी थोडक्यात सांगतो, हे CH आहे, हे डबल बॉन्ड आहे, हे CH आहे. समजा इकडे एक बॉन्ड आहे, इकडे एक बॉन्ड आहे. आता मिसळायचं आहे. का मिसळायचं आहे, H आणि X. ठीक आहे, H कसा आहे पॉझिटिव्ह आहे, X कसा आहे निगेटिव्ह आहे. हो का, 2 भाग. मग H कुठे मिसळायचं, इथं काय इथं, कुठंही मिसळा, कुठंही मिसळा प्रोडक्ट तेच येते. X कुठे मिसळा, एक तर इथे मिसळा किंवा इथे मिसळा, प्रोडक्ट तेच येते. म्हणजे आपण जेव्हा सिमेट्रिकल अल्किन घेतो तेव्हा H आणि X कोणत्याही कार्बनला तुम्ही अटॅच करा, आपल्या समोर प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. तुम्ही H आणि X हे दोन्ही भाग जे आहेत, H हा ह्या कार्बनला किंवा ह्या कार्बनला जोडू शकता, X तुम्ही ह्या किंवा ह्या कार्बनला जोडू शकता. प्रोडक्ट मध्ये बदल होत नाही. परंतु अनसिमेट्रिकल अल्किन असल्यावर असं चलत नाही. बघा बरं का, नीट लक्षात घ्या मी काय सांगलेलो. सिमेट्रिकल अल्किन जर असेल तर हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पार्ट म्हणजे H आणि X तुम्ही कोणत्याही कार्बनला जोडा, उत्तर बरोबर आहे. समजा आता मी काय केलं, H इथे ऍड केलं आणि X इथे ऍड केलं. समजा एक पहिला पर्याय. हा उत्तर काय आलं पाहिजे तुम्ही, CH इथं आलं H, हा सिंगल बॉन्ड, हा CH2 आणि X. उलट करू आपण. आता X काय करू आपण, इथं जोडू आणि H इथं जोडू. हा उत्तर काय लिहू, CH, हा इथे काय आलं X, हा CH आहे की नाही, CH आणि परत इथे काही TH. तुम्ही हे पण बरोबर, हे पण बरोबर आणि नाव दोघांचं बी तेच येणार आहे. नाव बदलणार नाही, हे आणि हे सेमच येणार आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. उदाहरणार्थ समजा मी लिहिलं इकडे CH3 आणि इकडे लिहिले CH3. करा हो का CH3, हा CH3, हो का CH3, हा CH3 आणि सांगा नाव, हा 2 हॅलो ब्युटेन. इथं 1-2, इकडून 1-2 2 हॅलो ब्युटेन. हे बी 2 हॅलो ब्युटेन, हे बी 2 हॅलो ब्युटेन. दोघांचं नाव तेच आहे. म्हणून आपण एक वाक्य लक्षात घेतलं पाहिजे बाबांनो. आपण जेव्हा सिमेट्रिकल अल्किन मध्ये हायड्रोजन हलाईडची ऍडिशन करतो तेव्हा त्या ठिकाणी H आणि X तुम्ही कोणत्याही कार्बनला अटॅच करू शकता. कारण कोणत्याही ठिकाणी तुम्ही जर हायड्रोजन मिसळलात तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही, प्रोडक्ट तोच येणार आहे. परंतु अनसिमेट्रिकल अल्किनला असं होत नाही. मग तिथं कसे ऍडिशन होते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊ. आणि मग इथे एक नियम आहे, मार्कानिकॉप्स रूल. आणि त्या मार्कानिकॉप्स रूलचा वापर आपल्याला करावा लागेल. मग ऍडिशन कशी होते, ऍडिशन इज टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोव-निकोव्स रूल. कसलं, ऍडिशन इज टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्कोव-निकोव्स रूल. त्या नियमाचा वापर करून आपल्याला ऍडिशन करावी लागेल. मग तो नियम काय म्हणतो ते पहिल्यांदा बघू आणि मग पुन्हा ऍडिशन करू. समजलं, नीट लक्षात घ्या, घोळ करून घेऊ नका. पहा नियम काय बघा, इथं लिहितो मी नियम. मार्कोव-निकोव्स रूल. हा मार्कोव-निकोव्स रूल आहे. अगोदरच्या पुस्तकात होतं मार्कोव-निकोव्स रूल म्हणून. आता थोडी स्पेलिंग बदलली, आता जे आहे ते लिहू आपण. मार्कोव-निकोव्स रूल तर मार्कोव-निकोव्स रूल लिहूला आपण. ठीक आहे.
आता नियम काय म्हणतो बघा. समजा आपण अल्किन घेतलं, CH डबल बॉन्ड CH2. हा अल्किन आहे. कसला अल्किन आहे? अनसिमेट्रिकल अल्किन आहे. अनसिमेट्रिकल. मार्काव निकोव्स रूल कधी वापरायचं? अल्किन जर अनसिमेट्रिकल असेल तर. मार्काव निकोव्स रूल कधी वापरायचं? जर आपला अल्किन अनसिमेट्रिकल असेल तरच ह्या नियमाचा वापर करायचा, अन्यथा ह्या नियमाचा वापर करायची गरज नाही. ओके. मार्काव निकोव्स रूल इज युज्ड अप्लाइड ओनली टू द अनसिमेट्रिकल अल्किन. ठीक आहे. अनसिमेट्रिकल असेल तर यूज करा. नियम काय म्हणतो सांगतो. आता हा तुमचा अल्किन अनसिमेट्रिकल. आता अनसिमेट्रिकल का बरं? ज्या दोन कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहेत त्या दोन कार्बनवरती असलेल्या हायड्रोजनची संख्या कमी जास्त आहे. इथं एक आहे, इथं दोन आहे, कमी जास्त आहे. आता हायड्रोजन कमी जास्त आहेत म्हणजे हा अनसिमेट्रिकल. बाकी सांगायची गरज नाही. आता हा तुमचा रिएजंट H आणि X हा अनसिमेट्रिकल आहे. ह्याचे दोन भाग वेगवेगळे. हा भाग कसा आहे? पॉझिटिव्ह आहे आणि हा भाग कसा आहे? निगेटिव्ह आहे. म्हणजे हे दोन्ही भाग वेगवेगळे आहेत. म्हणजे हा रिएजंट कसला? अनसिमेट्रिकल. हा कोण? अनसिमेट्रिकल अल्किन. हा कोण? अनसिमेट्रिकल रिएजंट. मग आपल्याला काय करायचं आहे? अनसिमेट्रिकल रिएजंटला मिसळायचं आहे. कशामध्ये? अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये. म्हणून पहिलं वाक्य तुमच्या व्याख्येमधलं बघा. आणि तुम्ही व्हेन अँड अनसिमेट्रिकल reagent adds to the unsymmetrical अल्किन. बघा वाक्य पहिलं आपल्या समोर आहे. जे आहे ते लिहून आलो आपण. हा कोण आहे? अनसिमेट्रिकल रिएजंट आहे. हा कोण आहे? अनसिमेट्रिकल अल्किन आहे. आपण काय करतोय? अनसिमेट्रिकल रिएजंटला ऍड करतोय. कशामध्ये? अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये. ते वाक्य लिहिलं व्हेन अँड अनसिमेट्रिकल रिएजंट ऍड्स टू द अनसिमेट्रिकल अल्किन. म्हणजे आपण जेव्हा अनसिमेट्रिकल रिएजंटला अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये ऍड करतो तेव्हा ऍडिशन कशी होते? आता नियम सांगते. नियम काय म्हणतो माहिती आहे का? हो का. हा तुमचा निगेटिव्ह. आता हा रिएजंट आहे, हा निगेटिव्ह पार्ट आहे. मग हा निगेटिव्ह पार्ट जोडायचं कुठं? ह्या कार्बनला का ह्या कार्बनला? ह्याच्या आधी कसं होतं? कुठे बी जोडा, कुठंही जोडा. H कुठं जोडायचा आहे? कुठं जोडाच्या तिथं जोडा. X कुठं जोडायचा आहे? कुठं जोडाच्या तिथं जोडा. कुठं बी जोडलं तर प्रोडक्ट तोच येणार आहे. पण हिथं असं होत नाही. हिथं नियम आहे. हिथं ऍडिशन करताना मार्काव निकोव्स रूल वापरावा लागेल आपल्याला. मग नियम काय म्हणतो? हो का. हा तुमचा रिएजंट आहे. या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट. हो का. हा एवढा बघा. हा जो रिएजंट आहे या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडायचा ज्या कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या कमी आहे. हो का. ह्याच्याजवळ एक आहे, ह्याच्याजवळ दोन आहे. आता ऍडिशन कुठं होते? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. परंतु हा निगेटिव्ह भाग कुठं जोडायचा? त्या कार्बनला जोडायचा ज्या कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या कमी आहे. म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट कुठे येईल? हो का. ह्याच्याकडे हिथंच लिहिलं पाहिजे, हिथंच. आणि हा H कुठे येईल? मग हो का इथं. झालं. अशी ऍडिशन केली पाहिजे. अल्किन अनसिमेट्रिकल असेल तर त्या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडावा ज्या कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या कमी असेल. संपलं. मग अल्किन देन हो का. पुढे काय म्हणते? देन द निगेटिव्ह पार्ट of the reagent gets attached to that unsaturated carbon which carries less number of hydrogen. बघा सगळा नियम आपल्या समोर आहे. हा मार्क हा निकाप सुरू आहे.
मार्का निकाल फार महत्वाचा आहे. बघा आपल्याला मिसळायचा आहे काय, HX ला मिसळायचा आहे. कुठे मिसळायचा आहे, अल्किनमध्ये. पण अल्किन कसं आहे, अनसिमेट्रिकल आहे. अल्किन जर अनसिमेट्रिकल असेल तर तुमचा जो रिएजंट आहे त्या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडा, त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला जोडा ज्या कार्बन जवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या लेस आहे, कमी आहे. झाला नियम. मग तेच केलं आपण. हो का, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच्ड टू दॅट अनसॅच्युरेटेड कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. ह्याच्यापाशी 1 आहे, ह्याच्यापाशी 2 आहे. 2 जास्त आहेत, 1 कमी आहे. मग आपण निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडला, त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला जोडला ज्याच्याजवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या कमी आहे. आणि मग असा प्रोडक्ट येईल. हा मेजर प्रोडक्ट येईल. दुसरा बी येतो प्रोडक्ट उलटं करायचं, याचा इथं उलटं करायचं आणि ते मायनर येईल प्रोडक्ट. पण मेजर हा प्रोडक्ट येईल. दिस इज द मेजर प्रोडक्ट. ॲक्च्युली वी गेट द मिक्सचर ऑफ 2 प्रोडक्ट. 2 प्रोडक्टचं मिश्रण मिळतं आपल्याला, परंतु हा प्रोडक्ट मेजर अकॉर्डिंग टू द मार्का-निकाफ रूल. ओके, मग काय येईल बघा आता प्रोडक्ट काढा. हो का, आरला आर, ठीक आहे. हा कोण आहे, CH. बरं का, ह्या CH ला काय जोडायचा आहे, X. हो का, हे CH हे X म्हणजे निगेटिव्ह पार्ट. कुठं जोडला, त्या कार्बनला ज्या कार्बन जवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या कमी आहे. आणि मग डबलचं काय होतंय, सिंगल. ऍडिशन रिॲक्शन आहे. डबल बॉन्ड ना डबल बॉन्ड राहत नाही, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं. झालं. आता हा CH2 इथे याच्याला म्हणजे CH3 घ्यावा किंवा CH2H. हो का, रिॲक्शन. आणि दिस इज द मेजर प्रोडक्ट. अजून एक प्रोडक्ट घ्यायचं, उलटं करायचं. X इथं जोडायचं, H इथं जोडायचं आणि ते प्लस ठेवायचं पुढे आणि त्याला म्हणतं मायनर प्रोडक्ट. आपल्याला फक्त मेजर पाहिजे, मी फक्त एकच लिहितो मेजर प्रोडक्ट. पण तुम्हाला माहित पाहिजे मिक्सचर पाहिजे बाबा, एक मेजर एक मायनर. ह्याच्या उलटं करायचं तिकडं. इथं X जोडा, इथं H जोडा, त्याला मायनर म्हणा. कमी तयार होतं, हे जास्त तयार होते. हे मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू मार्का-निकाफ रूल. म्हणून जर तुम्हाला HX मिसळायचा असेल आणि तुमचा अल्किन जर अनसिमेट्रिकल असेल आणि जर तुम्हाला ऍडिशन करायची असेल तर ऍडिशन कसं करणार, अकॉर्डिंग टू मार्का-निकाफ रूल. ऍडिशन इज टेक्स प्लेस अकॉर्डिंग टू मार्का-निकाफ रूल. नियम काय म्हणतो, जेव्हा अनसिमेट्रिकल रिएजंट हा अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये ऍड केलं असता, या रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा त्या अनसॅच्युरेटेड कार्बनला जाऊन अटॅच होतो, बॉन्डेड होतो ज्याच्या जवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या कमी आहे. द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच्ड टू दॅट unsaturated carbon atom which carries less number of hydrogen atom. कळलं का, सोपं आहे. फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. तर हा नियम लिहून घ्या व्यवस्थितपणे. नियमाचा अर्थ सांगितला, नियम वाचून दाखवतो बघा. when an unsymmetrical reagent adds to the unsymmetrical alkene then the negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon which carries less number of hydrogen atom. बस, बाकीचा सगळा भाग तुम्हाला सांगितलेला आहे. तुमचं तुम्ही व्यवस्थितपणे या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. समजलं सर्वांना, ठीक आहे. आता मग हा नियम कधी यूज करायचा त्याच्याबद्दल पण माहिती पाहिजे. जर तुमचा अल्किन अनसिमेट्रिकल असेल तर, ठीक. आता उदाहरण घेऊ म्हणजे कळेल तुम्हाला. आणि मी लिहिताना फक्त प्रोडक्ट एकच लिहितो, मेजर प्रोडक्ट. मी लिहित असताना फक्त एकच लिहितो प्रोडक्ट, कोणता, मेजर प्रोडक्ट. बघा एक एक एक्झाम्पल लिहितो, नीट बघा बरं का. आपल्याला तयार करायचं आहे अल्किल हलाईड. कुणापासून, अल्किन पासून. दुसरी पद्धत आहे, पहिल्या पद्धतीमध्ये आपण अल्कोहोल पासून अल्किल हलाईड तयार केलं. दुसरी पद्धत, अल्किन पासून अल्किल हलाईड तयार करणे, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये परत 2 प्रकारचे अल्किन. पहिला सिमेट्रिकल, काय टेन्शन नाही, काय भी करा, कसं भी करा, तुम जैसा चाहोगे वैसा एडिशन कर सकते हो, देयर इज नो चेंज इन द प्रोडक्ट. परंतु अनसिमेट्रिकल अल्किन जर असेल तर HX कसं बी मिसळता येत नाही. कसं मिसळायचं मग, अकॉर्डिंग टू द मार्का-निकाफ रूल. आता बघू आपण उदाहरण घेऊ आपण. CH3 CH डबल बॉन्ड CH2, ठीक आहे. याचं नाव आहे प्रोपिलीन. काय नाव आहे, प्रोपिलीन. चला आपण घेऊ इथं हॅलोसी, हायड्रोजन हलाईड. नाव आहे HBr. ह्याच्यामधला हा कोण आहे, पॉझिटिव्ह पार्ट आहे. हा कोण आहे, निगेटिव्ह पार्ट आहे. हायड्रोजन हा पॉझिटिव्ह पार्ट आणि हॅलोजन, मग ते Cl असेल, Br असेल किंवा I असेल, ते निगेटिव्ह पार्ट आहे. हॅलोजन जो असतो ते निगेटिव्ह पार्ट, Br मायनस लिहिला आपण, ठीक आहे. आता करा ऍडिशन. तुम्हाला माहिती आहे ऍडिशन कुठं होते, ऍडिशन फक्त एकाच ठिकाणी होते, अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड.
म्हणजे या ठिकाणी होते हे आपल्याला कळालं. मग मला सांगा आता हा निगेटिव्ह पार्ट कुठं जोडावं? निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडा ज्या कार्बन जवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या कमी आहे. हो का, या कार्बन जवळ 1 आहे, ह्या कार्बन जवळ 2 आहे, म्हणजे हा निगेटिव्ह पार्ट कुठे अटॅच करायचं? ह्या कार्बनला. हो का, बरोबर ह्या ठिकाणी आणा आणि हा दुसरा भाग इकडे झाली ऍडिशन. अकॉर्डिंग टू Markovnik's rule, the negative part of the reagent gets attached to that unsaturated carbon atom which carries less number of hydrogen atom. ज्या कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या कमी असते त्या कार्बनला निगेटिव्ह पार्ट जोडायचा. झालं, काढा प्रोडक्ट. हो का, CH3 ला CH3, पुढे कोण आहे? CH. CH ला कोण अटॅच होईल? Br. हो का, हे CH ला CH काय झालं? Br आहे का. पुढे डबल बॉन्डचं काय होईल? सिंगल बॉन्ड. पुढे कोण आहे? CH2. ह्याला एक H अटॅच झाला, CH2 आणि एक H काय होईल? CH3 लिहा किंवा CH2H लिहा, एकच. आणि हा तुमचा आहे काय? आयसोप्रोपिल ब्रोमाइड नावाचा, आयसोप्रोपिल ब्रोमाइड. आणि हा प्रोडक्ट कसला आहे? मेजर प्रोडक्ट आहे. दिस इज द मेजर प्रोडक्ट. फक्त एकच काढतो प्रोडक्ट आपण, मेजर. झाली रिॲक्शन. दुसरं उदाहरण बघा. एक्झाम्पल नंबर 2, CH3 CH3 डबल बॉन्ड CH2 प्लस HBr आहे की नाही. उदाहरणं फार सोपे इथं, फक्त लक्षात घ्यायचं आहे हा पॉझिटिव्ह पार्ट आहे, हा निगेटिव्ह पार्ट आहे. आता तुम्ही मला सांगा ह्याची ॲडिशन कुठं होईल? ॲडिशन कुठं होते? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. बाकीच्या कार्बनचा विचार सुद्धा मनात आणायचं नाही. आपलं सगळं फोकस फक्त कुठं पाहिजे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड, तिथंच ॲडिशन होणार आहे. मग हा निगेटिव्ह पार्ट कुठं जोडायचा? ज्या कार्बन जवळ हायड्रोजनची संख्या कमी आहे. आता निगेटिव्ह पार्ट ह्याच्यापाशी 2 आहे ते, ह्याच्यापाशी 1 बी नाही, म्हणजे ह्याच्यापाशी कमी आहे ते, म्हणजे निगेटिव्ह पार्ट हो का इथं येते. हो का, इथं निगेटिव्ह पार्ट आणि हा इथे संपलं. काय आहे बघा, CH3 ला CH3, हा कार्बनला कार्बन, वरी CH3 ला CH3, डबल बॉन्ड राहत नाही, डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्ड मध्ये होतं. हा CH2 आणि हा एक H काय होईल? CH3 होईल. आणि हा Br ह्या कार्बनला जोडायचा. निगेटिव्ह पार्ट कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनला बघा, निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडला ज्या कार्बन जवळ हायड्रोजन कमी आहे, ह्याच्यापाशी 1 बी नाही, ह्याच्यापाशी 2 आहे. आणि कोणत्या कार्बनचा विचार करायचा? ज्या 2 कार्बनच्या मध्ये डबल बॉन्ड आहे, बाकीच्या कार्बनचा विचार करायचं नाही, हे लक्षात घ्या. चला, ह्याचं नाव काय? आयसोब्युटिल. आणि ह्याचं नाव आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं आपण घेऊ शकतो. ठीक आहे, अजून एक उदाहरण बघा. सायक्लोहेक्झेन मिथिलीन नावायचं, सायक्लोहेक्झेन मिथिलीन प्लस HBr. तुम्हाला समजण्यासाठी काही उदाहरणं आपण घेतोय, सोपे उदाहरणं नीट समजून घ्या. चला, हा कसला भाग आहे? पॉझिटिव्ह. हा कसला भाग आहे? निगेटिव्ह. आता ॲडिशन कुठं करायचं? अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड कुठं आहे? हो का, इथं कार्बन आहे बरं का, प्रत्येक टोकाला एक कार्बन असते. का इथं प्रत्येक ठिकाणी कार्बन आहे. का इथं कार्बन आहे. कार्बन कार्बन डबल बॉन्ड झाला. ह्या कार्बन पाशी हायड्रोजन मोजा. कसं मोजायचं? पहिलं बघायचं, कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, इथं कार्बन आहे 1 2 3 4. ह्या कार्बनची व्हॅलन्सी पूर्ण झाली, म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन 1 बी नाही. कळलं का? जेवढी व्हॅलन्सी कमी असेल तेवढे हायड्रोजन आहेत म्हणायचं. आता इथे कार्बन आहे 1 2 3 4, व्हॅलन्सी पूर्ण झाली, म्हणजे हायड्रोजन नाही. ह्या कार्बनशी 2 आहेत. झालं. मग आता निगेटिव्ह पार्ट कुठे जोडायचं? ज्या कार्बन जवळ हायड्रोजन कमी आहे, म्हणजे निगेटिव्ह पार्ट कुठे येईल? ह्या कार्बनपाशी. आणि एच कुठे येईल? ह्या कार्बनपाशी. झालं. आता रिंगला रिंग काढू आपण. ठीक आहे. आता इथं कोण आलं? OH. वरील ह्या किंवा खाली ह्या, का फरक पडत नाही. ठीक आहे. डबल बॉन्डचं काय होईल? सिंगल बॉन्ड. ओके. CH2 आणि इथे एक H आला, काय होईल? CH3. संपलं. तर अशा प्रकारचा हा प्रोडक्ट आहे आणि अशा प्रकारची रिॲक्शन. सॉरी, इथं काही Br, सॉरी. ओके, Br. हा Br इथं आला, घोळ करू नका. ह्याचं नाव आहे सायक्लोहेक्झेन मिथिलीन. ह्याचं नाव आहे हो काय, 1 नंबरचा कार्बन, याच कार्बनला Br, ह्याच कार्बनला CH3, म्हणजे 1 ब्रोमो 1 मिथिल सायक्लोहेक्झेन, 1 ब्रोमो 1 मिथिल
सायक्लोहेक्झिन. झालं. अशी कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील. त्यापैकी एक 3 उदाहरणं तुमच्यासमोर घेतले आणि ह्या ठिकाणची होणारी जी ॲडिशन आहे दिस इज अकॉर्डिंग टू मार्कानी काप्सूल. आणि आपण काय लिहितो फक्त दिस इज द मेजर प्रोडक्ट. दिस इज द मेजर प्रोडक्ट. एकच लिहितो प्रोडक्ट मेजर. संपलं. तर अशा प्रकारची संपूर्ण ॲडिशन झाली. हा तुमचा मार्कानी काप्सूल. आता अजून एक आहे अँटी मार्कानी काप्सूल. मग अँटी मार्कानी काप्सूल काय म्हणतो उद्या बघू आपण. नेक्स्ट पिरियडला बघू. ह्याच्या पुढच्या भागात अजून एक भाग तयार करू आपण आणि मग हा सगळा भाग पूर्ण होतो. संपलं. कळलं का नाही कळलं. रिॲक्शन फार सोपी आहे. सिमेट्रिकल फार सोपं आहे. अनसिमेट्रिकल मात्र थोडंसं लक्षात घ्यावं लागेल. ॲडिशन कशी होते मार्कानी काप्सूल. एकच काळजी घ्यायचं रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडायचं ज्या कार्बन जवळ असलेल्या हायड्रोजनची संख्या कमी आहे. तुमच्या अनसिमेट्रिकल रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट हा त्या कार्बनला जोडायचं ज्याच्याजवळ असलेल्या कार्बन हायड्रोजनची संख्या कमी आहे. संपलं. द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच्ड टू दॅट अनसॅच्युरेटेड कार्बन आयटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन आयटम. तरी काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करा. आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. अतिशय सोपा भाग आहे. व्यवस्थित समजून घ्या. ओके. अभ्यास करा. मन लावून करा. समजत नसेल तर पुन्हा पुन्हा रिपीट करून बघा. पुन्हा पुन्हा बघायचं 2दा 3दा म्हणजे समजते आपल्याला. कधी सवय नाही ना आपल्याला. त्याच्यासाठी रिपीट करून बघा. आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. प्रयत्न केलं यश हमखास तुमच्यावर डिपेंड आहे. बिकॉज यू आर द क्रिएटर ऑफ युअर डेस्टिनी. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. त्याच्यामुळे तुमची इच्छा असेल शक्य आहे. बाकीचा भाग सांगायची गरज नाही.